ओम नमो नर्मदाय अध्याय 187 कालाग्नी रुद्र तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले त्यानंतर भृगुकच्छ स्थित कालाग्नी रुद्र नावाने विख्यात आद्य स्वयंभू लिंग ज्वालेश्वरास जावे। हे तीर्थ सर्व पापांचे क्षमन करणारे आहे, सर्व उपद्रव नाशक आहे। त्या क्षेत्राच्या पाप क्षमनार्थ कृपा करण्यासाठी ते स्वयंभू लिंग प्रसिद्ध झाले। पहिल्या कल्पात जेव्हा त्रैलोक्य असुरगणांनी त्रस्त झाले होते, वेदोक्त कर्मांचा नाश आणि धर्मविलय झाला होता। देव ऋषी सिद्ध मुनी पीडित झाल्यामुळे भगवानांच्या कृपेची प्रतीक्षा करत होते। तेव्हा कालाग्नी रूपी रुद्र उत्पन्न प्रलय कालात अचानक धूर उत्पन्न झाला। त्या धुराच्या मध्यभागातून खालील सप्तपाताळ फोडून एक शिवलिंग प्रगट झाले। ते शिवलिंग कुंडाच्या उजव्या बाजूला स्थित झाले। हे राजा, त्या तीर्थात ज्वाल उत्पन्न एक कुंड आहे, जिथे त्रिपुरासुराला जाळत असताना श्री शिवशंकराची ज्वाळा पडली। तिथे एक खड्डा निर्माण झाला व त्यातून धुराचे लोट उठले। जो त्या कुंडातील श्री नर्मदा जलात स्नान करून पितृश्राद्ध तसेच कालाग्नी रुद्र नावाच्या श्री शंकराचे पूजन करतो, तो उत्तम गती प्राप्त करतो। हे राजा, या तीर्थात कोणत्याही इच्छेने केलेले कर्म, शत्रूच्या विनाशाकरता अभिचाराच्या भावनेने केलेले कर्म अथवा संतती प्राप्तीसाठी केलेले कर्म त्वरित सिद्ध होते। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कालाग्नी रुद्र तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 187वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 188 शालिग्राम तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले महाराज, त्यानंतर 40 पावले दूर अंतरावर स्थित सर्व देवांनी पूजित श्री शालिग्राम तीर्थास जावे, जिथे आदी देव भगवान वासुदेव म्हणजेच श्री विष्णू, त्रिविक्रम म्हणजेच 3 पावलात त्रैलोक्य ओलांडले म्हणून त्रिविक्रम नाव, सर्वांच्या कल्याणार्थ स्वतः इथे स्थित झाले। देवर्षी नारदाने श्री नर्मदा तटावर या भृगु क्षेत्राला सिद्धी क्षेत्र जाणून स्वतः तप करून ब्राह्मणांकरता शाला रचली। नारदाने तिथे शाला रचली, तिथे मंदिर निर्माण करून श्री शालिग्राम नावाचा देव, जो श्री वासुदेव विष्णूंच्या नावाने प्रसिद्ध आहे, त्याची ब्राह्मण व साधूंच्या उपकारार्थ प्रतिष्ठापना केली। योगीजनांना ध्यान करण्यायोग्य भगवान श्री विष्णू योग्यांसाठी श्री शालिग्रामाच्या नावाने श्री नर्मदा तटावर प्रतिष्ठापित आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पवित्र श्री नर्मदा जलात स्नान करून उपवास करावा। जनार्दनाचे विधीपूर्वक पूजन करून रात्री जागरण करावे। पुन्हा प्रातःकाळी द्वादशीला श्री नर्मदा जलात स्नान करून देव तसेच मातृगणांचे तर्पण करावे। त्यानंतर विधीपूर्वक पितृश्राद्ध करून सुवर्ण वस्त्र अन्नद्वारा यथाशक्ती ब्राह्मणाचे पूजन करावे। त्या ब्राह्मणांची आणि भगवान श्री विष्णूंची क्षमा मागावी। महाराज, असे केल्याने मनुष्याला जे पुण्य मिळते ते एकाग्रतेने ऐकावे। हे राजश्रेष्ठ, तो इहलोकात दुःख व विलाप भोगत नाही आणि मरणोत्तर श्री विष्णू लोकात जाऊन श्री नारायणाशी समभाव प्राप्त करतो। महान पापातून मुक्त होऊन पुन्हा मातेचे स्तनपान करत नाही। पापविनाशक श्री नर्मदा जलात नित्य स्नान करून श्री शालिग्रामाचे दर्शन घेणारा श्री नारायणांच्या स्मरणाने ब्रह्महत्या आदी पापातून मुक्त होतो। आसक्ती सोडून दुःखाची पर्वा न करता सर्व काही त्याग करून सांख्य वृत्तीने श्री नारायणांचे विशुद्ध उपाधिरहित स्वरूपाचे चिंतन करणारा तिथेच भगवंताशी एकरूप होतो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शालिग्राम तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा
188वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.